नमस्कार मंडळी, भावनाने सोडवलं सिद्धूला आता जेलमधून सुखरूपरित्या. तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की बिचारा सिद्धू काही देखील चूक नसताना जे काही जेलमध्ये सजा भोगत आहे, यामध्ये त्याची काही चूक नसते. पण आता पुढे मालिकेमध्ये एवढं भयानक वळण येणार आहे ना, की भावनाला देखील आता एक गोष्ट कळते की सिद्धराज यामध्ये काहीच चूक नसणार आहे. त्याच्यामुळे भावना आता सगळे काही पुरावे शोधण्याच्या पाठीमागे लागते आणि खरा गुन्हेगार कोण असतो हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे. रवी हा खरा गुन्हेगार असतो, कारण की रवीने सगळं काही पैशासाठी आणि सगळ्या काही प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलेलं असतं. पण तरी देखील त्या रवीची महामूर्ख बायको म्हणजे सुपर्णा, तिला असं वाटत असतं की हे सगळं म्हणजे तिच्या भावासोबत जे काही घडलं याच्या पाठीमागे गाडे पाटील घराणं आणि ही भावनाच आहे. कारण की भावनानेच पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठीच माझ्या भावाला मारला असेल. पण तुम्हाला माहिती आहे, मुळात भावनाची काही चूक नव्हती आणि आता सिद्धूला अटक झाली तर तिचं म्हणणं असतं की हे सगळं त्या सिद्धूने केलं असेल, त्याच्यामुळे त्याला तर मी सोडणार नाही असं तिचं म्हणणं असतं. पण ती विसरून गेली की सिद्धू कोणाचा मुलगा आहे, तो गाडे पाटलांचा मुलगा आहे आणि तो एवढ्या मोठ्या पॉलिटिक्सचा मुलगा आहे की त्याबद्दल ही काही देखील करू शकत नाही. आणि खरा गुन्हेगार तर हिच्यासोबतच फिरतोय, तरी देखील हिला अक्कल नसते. तर पुढे भयानक ट्विस्ट असा येणार आहे मित्रांनो, की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूची आणि भावनाची भेट होऊन देत नसतात गाडे पाटील घरातील लोक. पण आता पुढे भावना काही जरी झालं तरी सिद्धराजला भेटायला जाते आणि सिद्धूला एकच प्रश्न विचारते की खरंच तुम्ही हे सगळं असं केलं का? माझ्या डोळ्यात डोळे घालून एकदा मला खरं सांगा. कारण की त्या पुराव्यामध्ये ज्या प्रकारे दिसते की तुमच्या गाडीला येऊन ती गाडी आपटली, पण त्या गाडीला अगोदर कोणी उडवलं हे शोधून काढायचं असतं. आणि हे सगळं शोधण्यासाठी आता दुसरं तिसरं कोणी जाणार नाही मित्रांनो, तर चक्क जाणार आहे आपली भावना. कारण की तुम्हाला माहितीच आहे ज्या प्रकारे सिद्धूला फसवण्यात आलेलं आहे त्या केसमध्ये, तर भावनाचं एकच म्हणणं असतं की सिद्धराजला आता मला सुखरूपरित्या त्या केसमधून बाहेर काढलं पाहिजे. कारण की त्यांच्यावरती हे जे काही खोटे आरोप लावलेले आहेत हे सगळे मलाच बाहेर काढले पाहिजे. तर तुम्ही पुढे बघसालच की आपली भावना चक्क आता कोर्टामध्ये परत केस लढणार आहे आणि सगळे काही रवीविरुद्ध पुरावे गोळा करते आणि त्या केसमध्ये मोठा टर्निंग पॉईंट असा येतो की ती सिद्धूला सुखरूपरित्या बाहेर काढते आणि ह्या हरामखोर रवीला शिक्षा घडते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? भावना ही काय जी काय कामगिरी करेल यामध्ये भावनाला यश भेटेल का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की तुम्हाला माहितीच आहे सिद्धू अडकला यामध्ये 90% चूक तर भावनाचीच होती. पण परत आता भावना सिद्धूला सोडवायला जाणार आहे, त्यामध्ये परत भावना अशी काहीतरी चूक नको करून ठेवायला की जेणेकरून परत तिच्याच घरातील कोणी ना कोणी अडकू शकतं. आणि तुम्हाला हिंट देतो देखील मित्रांनो, कारण की श्रीनिवासने तुम्ही पाहिलंच असेल की पोलिसांनी जी काही बॉडीमध्ये श्रीनिवासने खड्ड्यामध्ये पुरली होती, आता ती देखील केस बाहेर येणार आहे आणि ती कोणामुळे येणार आहे? भावनामुळे. म्हणजे पुढे तुम्ही बघसालच की भावना सिद्धूला सोडवण्याच्या नादामध्ये स्वतःच्या बाबालाच परत अडकवणार आहे. तर भेटूया पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचं याबाबत काय मत आहे. धन्यवाद.